नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकराज्य अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। तर प्रयोग हा जो टॉपिक आहे, प्रयोग या टॉपिक मधील सर्वात महत्वाचा आणि सर्वात मोठा जो टाइप आहे तो आहे कर्मणी प्रयोगाचा। कारण कर्मणी प्रयोगाचे जर आपण सब टाइप जर पाहिले तर या ठिकाणी 5-5 सब टाइप आहे आणि हा प्रत्येक टाइप आपण एकदम छोट्याशा आणि बारकी अशा ट्रिकने आपण तो अभ्यासणार आहोत। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून प्रयोग या टॉपिक बाबत कुणाचीही अडचण राहणार नाही। चला सुरुवात करूया। बोर्डवरती पाहत असाल तुम्ही कर्मणी प्रयोग, तर सर्वप्रथम व्याख्या पाहून घ्या की जेव्हा क्रियापदाचे रूप हे कर्माच्या लिंग किंवा वचनानुसार बदलत असते, क्रियापदाचे रूप हे कर्माच्या लिंग किंवा वचनानुसार बदलत असते, तेव्हा त्या प्रयोगास म्हटलं जातं कर्मणी प्रयोग। तेव्हा त्या प्रयोगास काय म्हटलं जातं? कर्मणी प्रयोग असं म्हटलं जातं। उदाहरणार्थ जर या ठिकाणी पाहायचं झालं तर पहा, उदाहरण आहे राजाने राजवाडा बांधला। बरोबर। आता सर्वप्रथम वाक्यामध्ये तुम्हाला कर्ता कसा ओळखायचा आणि कर्म कसं ओळखायचं हे खूप महत्वाचं आहे। तर या वाक्यामध्ये जर आपण पाहिलं तर बांधला हे आहे क्रियापद, बरोबर। आणि बांधला या क्रियापदातील मूळ धातू आहे बांध, मूळ धातू आहे बांध, बरोबर। आणि या बांध या धातूला जर नारा प्रत्यय जर लावला तर येणारं उत्तर हे असतं कर्ता, आणि जर लेले प्रत्यय लावला आणि जर प्रश्न विचारला तर आलेलं उत्तर असतं हे कर्म। ठीक आहे। तर पहा, बांधणारा कोण? तर राजा। मग राजा हा झाला कर्ता आणि बांधलेला काय? तर बांधलेला याचं उत्तर आलंय राजवाडा, म्हणून राजवाडा हे झालं वाक्यामधील कर्म। कर्ता कर्म हे वाक्यामधील आपण सर्वप्रथम ओळखून घेणं खूप गरजेचं आहे। अतिशय सोप्या पद्धतीने क्रियापदातील मूळ धातू ओळखा, त्या धातूला नारा प्रत्यय लावा, प्रश्न विचारा, आलेलं उत्तर कर्ता असतो। आणि क्रियापदातील मूळ धातूला लेले प्रत्यय लावा आणि आलेलं जे काय उत्तर असतं तर हे उत्तर असतं कर्म। चला पुढे जाऊयात। आपण पाहतोय कर्मणी प्रयोग। आता कर्मणी प्रयोग जर आपण पाहिलं तर कर्माच्या लिंग आणि वचनानुसार काय होतं? क्रियापद बदलत असतं। ठीक आहे। मग हे क्रियापद आहे, हे कर्म आहे। आपण जर कर्म बदललं, दिलेल्या वाक्यातील जर कर्म बदललं म्हणजे राजवाडा याच्या ऐवजी, म्हणजे तो राजवाडा म्हणतो आपण, तोच लिंग बदललं म्हणजे राजवाड्याचं जर लिंग बदललं आपण, तर राजवाड्याऐवजी आपण जर कोठी केलं, ठीक आहे, तर राजाने कोठी बांधली। म्हणजेच वाक्यामध्ये क्रियापद सर्वप्रथम होतं बांधला, कारण वाक्यामध्ये राजवाडा पुल्लिंगी होतं, पुल्लिंगीचं आपण स्त्रीलिंगी केलं, कोठी केलं, तर राजाने कोठी बांधली। म्हणजेच क्रियापदामध्ये कर्मानुसार बदल होतोय, म्हणून दिलेलं वाक्य हे कर्मणी प्रयोगाचं आहे। दुसरं पुढचं जर पाहायचं झालं तर या ठिकाणी आपण कर्माचं वचन बदलूयात। जर कर्माचं जर या ठिकाणी वचन बदललं तर कर्माचं वचन, तर या ठिकाणी राजवाडा एक वचनी होतं, राजवाड्याचं आपण केलं अनेक वचनी राजवाडे केलं, तर राजाने राजवाडे बांधले। म्हणजेच बांधला या क्रियापदाचं क्रियापदामध्ये बदल होऊन क्रियापद झालेला आहे बांधले, म्हणून दिलेली वाक्य ही कर्मणी प्रयोगाची आहे। क्लिअर विद्यार्थी मित्रांनो? ही आहे बेसिक कन्सेप्ट कर्मणी प्रयोगाची। पुढे जाऊयात, कर्मणी प्रयोगाचे पाहूयात आपण प्रकार। कर्मणी प्रयोगाचे जर प्रकार आपण पाहिले तर कर्मणी प्रयोगाचे प्रकार आहेत 5। किती प्रकार आहेत? 5। आणि हे पाचीच्या पाची प्रकार आपण 5 मिनिटांमध्ये लक्षात ठेवणार आहात विद्यार्थी मित्रांनो। व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत टिकून राहा, नक्कीच तुम्हाला या व्हिडिओचा फायदा होईल। आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या व्हिडिओचा फायदा कसा होईल त्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा। चला पाहूयात आपण पहिला प्रकार कर्मणी प्रयोगाचा, तो म्हणजे प्राचीन कर्मणी प्रयोग किंवा पुराण कर्मणी प्रयोग। दुसरा आहे नवीन कर्मणी प्रयोग। तिसरा आहे समापन कर्मणी प्रयोग। चौथा आहे शक्य कर्मणी प्रयोग। आणि पाचवा आहे तो म्हणजे प्रधान कर्तुक कर्मणी प्रयोग। हे आहेत प्रकार आणि मोस्टली प्रश्न ह्याच प्रयोगावरती विचारला जातो। 5 मिनिटांमध्ये कसं लक्षात ठेवायचं पाहूयात। कर्मणी प्रयोगाचा पहिला जो प्रकार आहे, तर पहिला प्रकार आहे प्राचीन कर्मणी प्रयोग किंवा पुराण कर्मणी प्रयोग। व्याख्या तुमच्या समोर बोर्डवर आहे। हा प्रयोग मूळ संस्कृत कर्मणी प्रयोगापासून तयार झालेला आहे, तसेच या कर्माच्या
उदाहरणातील वाक्य संस्कृत मधील कविरूपी आढळतात. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, माइंड इट. या ठिकाणी फक्त एवढंच लक्षात ठेवायचं तुम्हाला की या प्रयोगाची वाक्य ओळखण्यासाठी यातील जी काही वाक्य आहेत ही एकतर संस्कृत भाषेमध्ये येतात किंवा ती कवितेच्या ओळी असतात. बस फिनिश. एवढंच महत्वाचं आहे. प्राचीन कर्मणी प्रयोग किंवा पुराण कर्मणी प्रयोग. उदाहरण जर पाहायचं झालं तर उदाहरण तुमच्या समोर बोर्डवर आहे. नळे इंद्रास असे बोलिले. पुढे आहे जो जो कियो परमार्थ लाहो. ठीक आहे. तर मला वाटते प्राचीन कर्मणी प्रयोग किंवा पुराण कर्मणी प्रयोग ही कन्सेप्ट तुम्हाला समजली असेल. फक्त वाक्य संस्कृत मधील असेल किंवा कवितेचं असेल तर दिलेला प्रयोग किंवा दिलेलं वाक्य हे प्राचीन कर्मणी प्रयोगाचं आहे. ठीक आहे. जाऊयात पुढं. कर्मणी प्रयोगाचा दुसरा प्रकार तो म्हणजे नवीन कर्मणी प्रयोग. तर व्याख्या तुमच्या समोर आहे. व्याख्या फक्त वाचून दाखवणार आणि शॉर्ट ट्रिकच्या माध्यमातून कसं लक्षात ठेवायचं. ह्या प्रयोगात इंग्लिश मधील पॅसिव्ह व्हॉइस प्रमाणे वाक्याची रचना असते. तसेच वाक्याच्या सुरुवातीला कर्म येते व कर्त्याला कडून प्रत्यय लागलेला असतो. बस एवढीच पिन आपल्याला लक्षात ठेवायची आहे. जर वाक्यामध्ये कर्त्याला कडून प्रत्यय लागत असेल तर दिलेलं वाक्य हे नवीन कर्मणी प्रयोगाचं आहे. उदाहरणार्थ रावण रामाकडून मारला गेला. बरोबर. मारणारा कोण आहे? राम आहे. मारलेला काय आहे? रावण आहे. वाक्यामध्ये रावण आहे कर्म आणि नवीन कर्मणी प्रयोगामध्ये वाक्याच्या सुरुवातीला येत असतं कर्म आणि कर्त्याला लागलेला असतो कडून प्रत्यय. म्हणून रावण रामाकडून मारला गेला हे वाक्य नवीन कर्मणी प्रयोगाचं आहे. पुढे जर आपण पाहिलं तर दुसरं वाक्य आहे चोर पोलिसांकडून पकडला गेला. ठीक आहे. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर कर्त्याला म्हणजेच पकडणारा कोण आहे? पोलीस आहे. पकडलेला काय आहे? चोर आहे. म्हणजेच कर्त्याला कडून प्रत्यय लागलाय. तसेच वाक्याच्या सुरुवातीला कर्म आलेला आहे. म्हणून दिलेलं वाक्य नवीन कर्मणी प्रयोगाचं आहे. ठीक आहे. चला पुढे जाऊयात. तिसरा प्रकार कर्मणी प्रयोगाचा तो म्हणजे समापन कर्मणी प्रयोग. समापन म्हणजे समाप्त. समापन म्हणजे थोडक्यात काय? समाप्त. तर व्याख्या जेव्हा कर्मणी प्रयोगाच्या वाक्याच्या क्रियापदाचा अर्थ क्रिया समाप्त झाल्यासारखा असतो तेव्हा त्यास समापन कर्मणी प्रयोग असं म्हटलं जात. उदाहरणार्थ पाहिजे झालं उदाहरण आहे त्याचा पेरू खाऊन झाला. या ठिकाणी या वाक्यावरून आपल्याला समजतंय की पेरू खाण्याची जी काही क्रिया आहे ही या ठिकाणी समाप्त झालेली आहे. त्याचा पेरू खाऊन झाला. दुसरं वाक्य आहे रामाची गोष्ट सांगून झाली. म्हणजे सांगण्याची जी काही क्रिया आहे म्हणजेच सांगण्याची जी काही क्रिया आहे ही सुद्धा या ठिकाणी समाप्त झालेली आहे. म्हणून या प्रयोगाला म्हटलं जातं समापन कर्मणी. समापन कर्मणी प्रयोग ओळखण्याची सर्वात महत्वाची खूण म्हणजे वाक्यामध्ये संयुक्त प्रकारचं क्रियापद आपल्याला दिसून येतं. उदाहरणार्थ सांगायचं झालं संयुक्त क्रियापद दोन आहेत. पण संयुक्त क्रियापद म्हणजे असे क्रियापद की ज्यावरून फक्त आपल्याला एका आणि एकाच क्रियेचा बोध होतो. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर एवढा लाडू खाऊन जा. याच्यामध्ये खाण्याची सुद्धा आणि जाण्याची सुद्धा अशा दोन क्रिया आहेत. म्हणून हे क्रियापद संयुक्त क्रियापद नाही. परंतु एवढा लाडू खाऊन टाक म्हणजे खाऊन टाक. खाऊन असा टाक नव्हे. म्हणून खाऊन टाक म्हणजे खाऊन पूर्णपणे गिळून घे. तर हे जे काय वाक्य आहे तर हे संयुक्त क्रियापदाचं आहे. म्हणून समापन कर्मणी प्रयोग ओळखण्याची सर्वात महत्वाची खूण वाक्याच्या शेवटी क्रिया समाप्त झालेली आहे असं क्रियापद दर्शवतं किंवा वाक्यामध्ये संयुक्त क्रियापद असतं. पुढचा प्रकार कर्मणी प्रयोगाचा चौथा खूप सोपा शक्य कर्मणी प्रयोग. तर याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर जेव्हा कर्मणी प्रयोगातील वाक्याचा क्रियापदाचा अर्थ कर्त्यामध्ये ती क्रिया करण्याची शक्यता असल्यासारखा असतो दिसतो तेव्हा तो जो काही प्रयोग आहे तर तो शक्य कर्मणी प्रयोग असतो. ठीक आहे. म्हणजेच कर्त्याला वाक्यामध्ये ती क्रिया करणं आता शक्य आहे असं जर दर्शवित असेल म्हणजेच वाक्यामध्ये म्हणजे शक्य कर्मणी प्रयोग ओळखण्याची सर्वात महत्वाची खूण की वाक्यामध्ये शक्य क्रियापद असतं. शक्य क्रियापद अशी कोणकोणती आहे पहा. एक वाक्य आहे आईकडून काम करविते. म्हणजे पूर्वी आईला काम करणं शक्य नव्हतं परंतु आता आईला काम करणं शक्य आहे. म्हणजेच आईकडून काम करविलं जातंय आता.
पुढं बाबांकडून जिना चढवितो, म्हणजे यापूर्वी बाबांना जिना चढवत नव्हता, आता बाबांना जिना चढवला जातोय. म्हणजेच वाक्यामध्ये बाबांना जिना चढवण्याची जी काही क्रिया आहे ती आता करणं शक्य आहे. म्हणून दिलेलं जे काही वाक्य आहे हे शक्य कर्मणी प्रयोगाचं आहे. ठीक आहे, चला पुढे जाऊयात. कर्मणी प्रयोगाचा पाचवा प्रकार, सर्वात महत्वाचा, या ठिकाणी विद्यार्थी चुकतात खूप. तर लक्षात घ्या, प्रधान कर्तुक कर्मणी प्रयोग. म्हणजेच प्रधान कर्तुक म्हणजेच काय, कर्ता काय, प्रथम. म्हणजे दिलेल्या वाक्यामध्ये कर्ता काय असणार आहे, प्रथम असणार आहे. आणि दिलेल्या वाक्यातील कर्ता हा याला तृतीयेचे प्रत्यय लागलेले असतात. आता तृतीयेचे म्हणजे तृतीया विभक्तीचे. मग तृतीया विभक्तीचे जर प्रत्यय आपण पाहिले तर नेयशी, निही, एशी. या ठिकाणी वाक्य पहा, त्याने काम केले. वाक्यामध्ये जर आपण पाहिलं तर ने हा प्रत्यय लागलेला आहे आणि हा तृतीया विभक्तीचा प्रत्यय आहे. ठीक आहे, आणि कर्मणी प्रयोग त्याने काम केले. पुढं जर आपण पाहिलं तर तिने तृतीयेचा प्रत्यय या ठिकाणी लागलेला आहे. आणि दिलेल्या वाक्यामध्ये कर्ता हा कसा आहे विद्यार्थी मित्रांनो, तर कर्ता हा प्रधान आहे. ठीक आहे, हे होते कर्मणी प्रयोग ओळखण्याचे जे काय 5 प्रकार होते. हे 5 प्रकार आपण 5 मिनिटांमध्ये कसे लक्षात ठेवायचे, पुन्हा एकदा प्रत्येक स्लाइड वरती येऊया. कर्मणी प्रयोगाचा पहिला प्रकार होता प्राचीन कर्मणी प्रयोग किंवा पुराण कर्मणी प्रयोग. ओळखण्याची सर्वात महत्वाची खूण, वाक्य ही संस्कृतमध्ये असतात किंवा कवितेची असतात. दुसरं जर आपण पाहिलं तर नवीन कर्मणी प्रयोग, दिलेल्या वाक्यामध्ये कर्म प्रथम असते आणि कर्त्याला कडून प्रत्यय लागलेला असतो. पुढचा प्रयोग तो म्हणजे समापन कर्मणी प्रयोग. समापन कर्मणी प्रयोग जर आपण पाहिला तर वाक्यात संयुक्त क्रियापद असणं अनिवार्य आहे, किंवा वाक्यामध्ये जी काही क्रिया आहे ती समाप्त झाल्यासारखा भास आपल्याला दिसून येतो. पुढे जर आपण पाहिलं तर चौथा प्रकार होता शक्य कर्मणी प्रयोग. दिलेल्या वाक्यामध्ये वाक्याच्या शेवटी शक्य क्रियापद असतं, म्हणजेच वाक्यामध्ये क्रिया जी काय आहे ती करणं आता कर्त्याला शक्य होतं. ठीक आहे, पुढे जाऊयात. शेवटचा प्रकार होता की प्रधान कर्तुक कर्मणी प्रयोग. याच्यामध्ये एकच लक्षात ठेवायचं, कर्त्याला ने म्हणजे तृतीया विभक्तीचे प्रत्यय लागलेले असतात आणि दिलेल्या वाक्यामध्ये कर्ता हा प्रथम असतो. मला वाटतंय हा टॉपिक तुम्हाला समजला असेल योग्यरित्या. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हे लोकराज्याचं काम हे लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्याला काहीतरी या येत्या परीक्षांमध्ये फायदा होईल. धन्यवाद. मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद.